प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना यातही महाराष्ट्र आता देशात पहिल्या क्रमांकावर आलाय। सर्वात जास्त रूफटॉप सोलर हे देशामध्ये आता आपण त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि मला असं वाटतं की या माध्यमातनं जे लोकांना गरीब आहेत, मध्यमवर्गीय आहेत, यांना मोफत वीज हे स्वप्न या माध्यमातून आपण पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी करतो। सगळ्यात महत्वाचं आहे की महाराष्ट्राने रिसोर्स ऍडिक्वसी प्लॅन तयार केला। रिसोर्स ऍडिक्वसी प्लॅन तयार करणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे। आता केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना महाराष्ट्राप्रमाणे 2035 पर्यंतचा रिसोर्स ऍडिक्वसी प्लॅन हा तुम्ही करा असं सांगितलंय। एनर्जी ट्रान्झिशन प्लॅन आपण तयार केलेला आहे आणि आपण जर विचार केला तर हा आकडा देखील महत्वाचा आहे की गेल्या 3 वर्षातली आपली वाटचाल काय, तर अगदी स्वातंत्र्यानंतर 2022 पर्यंत आपली जी स्थापित कॉन्ट्रॅक्च्युअल कॅपॅसिटी आहे ही 37,000 मेगावॅट, 37,000 मेगावॅट। पण गेल्या 2 वर्षामध्ये 22 पासून तर 25 पर्यंत 3 वर्षामध्ये आपण त्याच्या व्यतिरिक्त 45,000 मेगावॅटचे या ठिकाणी करार केलेले आहेत आणि 2030 मध्ये आपली क्षमता 82,000 मेगावॅट एवढी असणार आहे। आणि याच्यामध्ये समजा एखादा प्लांट सुरू झाला नाही किंवा एखाद्या ठिकाणी अडचणी आल्या तर काय, याचाही विचार करून आपण तशा प्रकारचे अल्टरनेट क्षमता या देखील तयार केल्या आहेत। कारण आपल्याला माहिती आहे ज्या पद्धतीने आपण वाढतो, आता गेल्या 1 वर्षाचा जर आपण विचार केला, लोक म्हणतात इंडस्ट्री इकडे जाते, इंडस्ट्री तिकडे जाते। इंडस्ट्री वाढते कशावरून आपण ठरवतो, तर विजेच्या खपतीमध्ये किती वाढ होते त्याच्यावर आपण ठरवतो। आता गेल्या 1 वर्षामध्ये इंडस्ट्रियल वीज बिलात म्हणत नाही, वीज वापरात म्हणतोय, जवळपास 8% आपली वाढ झालेली आहे। आणि आपण जर बघितलं तर देशाच्या तुलनेत ही वाढ जास्त आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही वाढ जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते।